सूरज आणि राधिका एक वळणदार प्रवास। मी सूरज एक 28 वर्षांचा कुरिअर डिलिव्हरी बॉय रोज सकाळी मोटरसायकल घेऊन शहरापासून गावापर्यंत फिरत असे। माझं गाव सागरपूर हिरवंगार शेतांनी वेढलेलं, पण माझ्या कुटुंबाकडे फारशी जमीन नव्हती। आईवडील शेती आणि मजुरी करायचे आणि 4 वर्षांपूर्वी मलाही नोकरी लागली। एका रंगीत सकाळी सूर्य उगवताच मी एक पार्सल घेऊन नीलपूर गावात निघालो। पत्त्यावर नाव होतं राधिका। सकाळचे 6:30 वाजले, मी गावात पोहोचलो। गल्लीतून शोधत एका छोट्या पिवळ्या भिंतींच्या घरापाशी थांबलो। अंगणात फुलांचे कुंड्या, दारावर रांगोळी, साधं पण मनमोहक घर। मी दार ठोठावलं। एकदा, दोनदा, काहीच प्रतिसाद नाही। तिसऱ्यांदा जोरात ठोठावलं, तेव्हा एक तरुणी दारात आली। राधिका। तिचे काळे, चमकते डोळे, स्लिम फिगर आणि हलक्या गुलाबी साडीतलं आकर्षण मला पाहताच खिळवून ठेवलं। तिच्या मफलरने तिचा चेहरा आणखी खुलला। कोण वन्य? तिनं हस्त मऊ स्वरात विचारलं। मी भानावर आलो। राधिकाजी, तुमचं पार्सल आहे। ती हसली। मला नीट वाचता येत नाही, सूरज। बाहेर लिहिलंय ते सांगाल का? तिला माझं नाव कसं कळलं? मग लक्षात आलं, माझ्या शर्टवर नेमटॅग होतं। मी हसलो, हो, नक्की। तिनं मला आत बोलावलं। घरात लाकडी खुर्च्या, भिंतींवर फुलांचे स्टिकर्स आणि एका कोपऱ्यात छोटी तुळस। तिनं मला बसायला सांगितलं, एक ग्लास पाणी आणलं। कॉफी करते, थांबा। ती हस्त स्वयंपाकघरात गेली। कॉफीचा सुगंध पसरला आणि मी पार्सल उघडलं। त्यात एक सुंदर निळा ड्रेस होता। हे ऑनलाईन ऑर्डर केलंय, पण कन्फर्म कसं करायचं? तिनं विचारलं। मी ॲप उघडलं, तिला स्टेप्स समजावल्या, पेमेंट, रिटर्न पॉलिसी, सगळं। ती खुश झाली। तुम्ही तर एक्सपर्ट आहात, सूरज, मी हसलो। घरात कोण आहे? मी उत्सुकतेने विचारलं। तिचा चेहरा हलका पडला, मग ती हसत म्हणाली, माझे पती बाहेरगावी कामाला आहेत। वर्षातून 2दा येतात। ते इंजिनियर आहेत, पगार चांगला, पण मी इथे एकटी। माझे आईवडील दूर गावी। मी इथे नीलपुरात गुजराण करते। तिचं हसणं, बोलण्याची पद्धत आणि ती साडी सावरताना माझं मन डळमळलं। तिचे पती दूर, ती एकटी, माझ्या मनात गैरविचार आले। काही मदत हवी? मी विचारलं। ती म्हणाली, हो, बँक अकाउंट अपडेट करायचंय। उद्या दुपारी मॉल्सवर भेटा। आधार, पासबुक घेते। मी होकार दिला। दुसऱ्या दिवशी राधिका बसने शहरात आली। ती हिरव्या साडीत कमाल दिसत होती। मी तिला बँकेत नेलं, फॉर्म भरायला मदत केली, आधार लिंक केलं। मग आम्ही एका छोट्या हॉटेलात गेलो। वडापाव, कॉफी घेताना ती हसत म्हणाली, सूरज, तुम्ही खूप मेहनती आहात। माझं मोठं काम झालं, धन्यवाद। तिच्या डोळ्यात चमक होती। तिनं माझा नंबर घेतला। माझा फोन साधा आहे, पण कॉल करेन, मी हसलो। तेव्हापासून डिलिव्हरीसाठी नीलपुरात जाताना मी तिच्या घराजवळ हॉर्न वाजवायचो। ती खिडकीतून हसत हात हलवायची। आमची मैत्री वाढली, पण माझ्या मनात तिच्यासाठी अनैतिक आकर्षण वाढत होतं। तिचे पती दूर, ती जवळ, मी स्वतःला रोखू शकत नव्हतो। एके दिवशी ती नीलपूरच्या बाजारात भेटली। तिनं नवीन बांगड्या घातल्या होत्या, हातात मेहंदी रचली होती। सूरज, कसे आहात? तिनं हसत विचारलं। आम्ही गप्पा मारल्या, गाव, काम, हवामान। ती म्हणाली, शनिवारी घरी या, मी खास पदार्थ बनवेन। मी हसलो, नक्की येईन। राधिका, तिचा साधा, प्रेमळ स्वभाव, मफलर सावरताना दिसणारा चेहरा, मला ती खूप आवडायला लागली। पण माझ्या मनात चुकीचे विचार डोकं वर काढत होते। तिचे पती बाहेर, मी तिच्याशी जवळीक साधावी का? हा विचार मला शांत बसू देत नव्हता।
शनिवारी संध्याकाळी 6 वाजता मी तिच्या घरी पोहोचलो. मोटरसायकल पार्क केली, दार ठोठावलं. तिनं दार उघडलं. क्रीम रंगाची साडी, हातात बांगड्या, कपाळावर छोटी टिकली, ती अप्रतिम दिसत होती. सूरज वाट पाहत होते. ती हसत म्हणाली. मला आत बोलावलं, खुर्चीवर बसवलं, पाणी दिलं. थोडं काम होतं, माफ करा, मी हसलो. तिनं मसाला डोसा, चटणी आणि शेंगदाण्याची चटणी बनवली होती. जेवताना ती म्हणाली, सूरज, तुमचं गाव, कुटुंब सांगा ना. मी सांगितलं, सागरपूर, 20 किलोमीटर लांब. आईवडील शेती, मजुरी करतात. 4 वर्षांपासून डिलिव्हरीचं काम. माझं वय 28, पण लग्न जमत नाही. लोकांना प्रॉपर्टी, पैसा हवाय आणि माझ्याकडे फक्त मेहनत आहे. ती हसली. सूरज, तुम्ही प्रामाणिक, मेहनती आहात. दिसायलाही गोड. कोणीतरी चांगलं जोडीदार मिळेल. तिचे शब्द, तिचं हसणं आणि ती मला कॉफी देताना हाताचा हलका स्पर्श, माझं मन हरवत चाललं. जेवण संपलं. रात्री 8 वाजले. बाहेर रिमझिम पाऊस सुरू झाला. मी निघणार, ती म्हणाली. सूरज, पाऊस वाढतोय, अंधारही. इथेच थांबा, सकाळी जा. मी संकोचलो. राधिका, तुम्ही एकट्या, बरोबर आहे का? ती हसली. काही हरकत नाही. जागा व्यवस्थित करू. माझ्या मनात गैरविचार उसळले. तिचे पती दूर, ती जवळ. रात्र अंधारी. मी स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होतो, पण तिचं हसणं मला खेचत होतं. आम्ही गप्पा मारत बसलो. तिनं स्वयंपाकघरातून बिस्किटं आणली. मला हसत विचारलं, सूरज, तुम्हाला सिनेमे आवडतात? मला रोमँटिक कथा आवडतात. मी हसलो. हो, मलाही. पण कामात वेळ कुठे? आम्ही हवामान, गाव आणि मजेदार गोष्टींवर बोलत होतो. रात्री 10 वाजले. पाऊस वाढला. अंधार दाटला. झोप येईना. ती एका बाजूला बसली, मफलर सावरत माझ्याकडे पाहायची. माझं मन डळमळलं. मी हळूच तिच्या जवळ सरकलो. तिचा हात हातात घेतला. तिनं विरोध केला नाही, उलट हस्त माझ्याकडे पाहिलं. माझा हात कुरवाळत ती जवळ आली. माझ्या मनात अनैतिक इच्छा उफाळली. मी हळूच तिच्या गालावर चुंबन घेतलं. तिनं डोळे मिटले आणि त्या रात्री आमच्यात जवळीक निर्माण झाली. एक अनैतिक बंध, भावना आणि आकर्षणाचा उफाळा. तिचे पती दूर आणि आम्ही त्या क्षणात हरवलो. सकाळी उठलो. दोघं हसत होतो. तिनं कॉफी बनवली, पण मला अपराधी वाटलं. तिचे पती, माझी नैतिकता, मी चूक केली. तिला न सांगता मी मोटरसायकल घेऊन निघून गेलो. आठवडाभर तिची आठवण येत राहिली. तिचं हसणं, ती रात्र. मला लाज वाटली, पण तिच्याबद्दलची आपुलकी खरी होती. मी ठरवलं, हे अनैतिक नातं प्रामाणिक करीन. पुढच्या शनिवारी मी तिच्या घरी गेलो. ती अंगणात फुलं लावत होती. मला पाहून हसली. सूरज, कुठे गायब झालात? तिनं कॉफी आणली. आम्ही गप्पा मारल्या. मी हिम्मत काढली. राधिका, ती रात्र चुकीची होती. मी तुझ्याकडे आकर्षित झालो, पण आता मला तुझ्यावर खरं प्रेम आहे. तुझं पती दूर आहे, पण मी तुला प्रामाणिकपणे स्वीकारेन. माझ्याशी आयुष्य शेअर करशील का? ती थांबली. डोळे पाणावले. सूरज, माझं लग्न फसवण आहे. तो मला 3 वर्षांपासून सोडून गेलाय. संपर्क नाही. घटस्फोटाचा कागद आलाय. मलाही तू आवडतोस. तुझी प्रामाणिकता, हसणं, मी तयार आहे. तिनं हस्त होकार दिला. माझं मन हलकं झालं. मी तिला सागरपूरला नेलं. माझं साधं घर दाखवलं. शेत, झाडं आणि मातीचा सुगंध. आईवडिलांना भेटवलं. सगळं सांगितलं. आम्हाला वाईट वाटलं, पण राधिका साधी, प्रेमळ आहे, आई म्हणाली. वडील हसले. सूरज, तिची काळजी घे. आम्ही साध्या समारंभात लग्न केलं. गावात लोकांनी फुलं उधळली. ढोल वाजले.
राधिका साडीत अप्रतिम दिसत होती. आम्ही एकत्र संसार सुरू केला. तिनं घर सजवलं, फुलं, रांगोळी आणि तिच्या हातचा डोसा मला जिंकत होता. 1 वर्षानंतर आम्हाला गोंडस मुलगी झाली. तिचं नाव ठेवलं दिशा. आता आम्ही तिघं आनंदाने राहतो. मी डिलिव्हरी करतो, राधिका घर सांभाळते आणि दिशा आमचा आनंद. तिच्या भूतकाळाला मी मागे ठेवलं, प्रेमाने नवीन सुरुवात केली. कधी मी तिच्या घरी जातो, ती हस्त हात हलवते आणि आम्ही कॉफी पीत गप्पा मारतो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.